इक्वेशन सोडवण्याची तिसरी मेथड आणि ती मेथड म्हणजे डिटर्मिनंट मेथड. तर आपण पाहूया डिटर्मिनंट मेथड. आता तुम्ही म्हणाल की सर डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय, तर डिटर्मिनंट सर्वात आधी समजून घेऊया की डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय होतं. ओके चला, तर डिटर्मिनंट म्हणजे काय होतं तर लक्षात ठेवा की अशा दोन बार्स असतील आणि त्या दोन बार्समध्ये समजा काही नंबर्स तिथं तुम्हाला दिलेले असतील. ओके, तर हे जे नंबर आहे याला फर्स्ट कॉलम म्हणतोय, दिस इज सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड रो. लक्षात आलं आपल्याला. तर अशा कॉलम आणि रोमध्ये जेव्हा दोन बारमध्ये नंबर अरेंज केलेले असतात त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतोय. ठीक आहे, आता हे जे डिटर्मिनंट आहेत ह्यांना कसं सोडवलं जातं आहे तेही आपण समजून घेऊया. तर डिटर्मिनंटला सोडवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. समजा याला आपण एक्झाम्पल 1 म्हटलं तर डिटर्मिनंट सोडवायचा कसा, आता मोठा प्रश्न नाही हा. तर डिटर्मिनंट सोडवताना काय करायचं आहे लक्षात ठेवायचं, हे जो नंबर आहे तर त्या क्रॉस नंबरशी मल्टिप्लाय करायचं. 2 6शी मल्टिप्लाय होणार, 5 4शी मल्टिप्लाय होणार आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशनमधला डिफरन्स घ्यायचा. समजलं काय करायचं आहे, तर काय करायचं आहे आपल्याला, तर जेव्हा केव्हा आपल्याला डिटर्मिनंट सोडवायचं असेल तेव्हा त्यांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि मल्टिप्लिकेशनमधलं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशनमधलं डिफरन्स घ्यायचं आहे. समजलं असेलच आपल्याला. चला, तर काय होणार इथं मी ब्रॅकेट लिहून घेतोय, 2 × 6. ओके, 2 × 6 मायनस 5 × 4, 5 × 4. ओके, 2 × 6 is 12, this is 20 and is equal to -8. This is the value of determinant. ओके, तर हे तुम्हाला विचारलं जातं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंटचं व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, असं क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय घ्यायचा, मायनस घ्यायचा. समजलंच असेल आपल्याला. चला दुसरं जाऊया. आता कधी कधी काय असतं, कधी कधी तुम्हाला त्या डिटर्मिनंटचं नाव दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंटचं नाव म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मी इथे एखादं डिटर्मिनंट घेतोय, जसं एखादं डिटर्मिनंटला नाव घेतोय जसं आर. ठीक आहे, आता आर जर नाव जर घेतलं तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हा जो आर जो असेल तर हा एक डिटर्मिनंट आहे समजा, आणि यांच्यामध्ये असेल -2 3 7 5. ओके, आता परत एकदा इथं जो डिटर्मिनंट जो दिसतोय ह्याला काय नाव दिलेलं आहे, आर. डिटर्मिनंटला नाव पण दिलं राहू शकतोय. आता हे जे डिटर्मिनंट आहे तर याला आर हे नाव दिलेलं आहे. मग पुन्हा आपल्याला या डिटर्मिनंटचं व्हॅल्यू काढायचं आहे. कशी काढणार, परत 30 काय करतोय आपण, आर इज इक्वल टू, आता हा डिटर्मिनंट आहे हा इथं सोडवायचा आहे. डिटर्मिनंट कसं सोडवतोय, क्रॉस मल्टिप्लाय करणार, म्हणजेच -2 कुणाशी मल्टिप्लाय होणार, 5 सोबत मल्टिप्लाय होणार आणि -3 × 7, 3 × 7. ओके, and is equals to r is equals to this is -10 minus this is 21. Okay, and now both are negative and therefore their addition is -31 and this is the value of r. ओके, आता हे झाल्यानंतर लक्षात ठेवायचं अगदी अशाच प्रकारचं अजून राहू शकतात. जसं समजा याच्यामध्ये नंबर 3 घेतलं. आता नंबर 3 म्हणजेच कोणतं, तर तिसरा एखादा एक्झाम्पल घेऊया. तर याच्यामध्ये समजा इथं n नाव दिलं इज इक्वल टू अँड हेअर इज 7 -2 3 0. परत एकदा याचं व्हॅल्यू काढायचं आहे. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार, तर यामध्ये लिहिणार n इज इक्वल टू, मग ह्यांचा काय करतोय आपण, क्रॉस मल्टिप्लाय, 7 × 0 मायनस -2 × 3 and n is equal to 7 × 0 that is 0 minus -2 × 3 that is -6 and n is equal to 0 minus getting +6 and 0 + 6 that is 6 and this is the value of n. ओके, तर अगदी अशा प्रकारचं आपल्याला कोणतंही जर डिटर्मिनंट जर दिलं असेल तर हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, समजा कधी कधी काय असतं तर ॲक्टिव्हिटी सारखं पण क्वेश्चन देतात. आता ॲक्टिव्हिटी सारखं क्वेश्चन देतात म्हणजे नेमकं काय करतात तिथे, तर काय करताय तर लक्षात ठेवा, एखादं जसं मी इथे एक ॲक्टिव्हिटी घेतोय, ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी कशी पण राहू शकतोय बघा. तर ॲक्टिव्हिटीमध्ये एक एक्झाम्पल घेतोय, यामध्ये असेल 3 7 8 2 इज इक्वल टू, मग इथं तुम्हाला राहील 3 × मग इथं काहीतरी ओके एमटी असेल मायनस आणि परत इथं काहीतरी एमटी असेल आणि इंटू यामध्ये दिलं असेल समजा 8.
मग पुन्हा इथं लिहिलं जाईल हे असं मायनस आणि यांचं मल्टिप्लिकेशन कुठंतरी तुम्हाला दिलं असेल 56 अँड इज इक्वल्स टू, मग आता यांच्यामध्ये हा फायनल आन्सर तुम्हाला विचारला असेल. कसं करणार आपण, तर आपल्याला माहीतच आहे की जेव्हा केव्हा आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतोय तर ती व्हॅल्यू कशी काढतोय, तर 3 मल्टिप्लाय 2, तर 3 इंटू इथं काय येणार मग आता 2, 3 इंटू 2 मायनस 7 इंटू 8, 8 आहेच ऑलरेडी म्हणून इथं काय लिहिणार आपण 7. त्याच्यानंतर 3 टू 6, 6 मायनस 56 अँड 6 मायनस 56 दॅट इज काय होणार इथं -50 अँड दिस इज द आन्सर. आणि अगदी अशा प्रकारचं आपण डिटर्मिनंटचं कोणत्याही डिटर्मिनंटचं आपण व्हॅल्यू काढू शकतोय. प्रॅक्टिस करा, आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला कामात येतील. ठीक आहे, तर आपण पाहूया आता हे झाल्यानंतर क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल कसं वापरलं जातोय ते आपण समजून घेऊया. ओके, आणि एक्झाम्पल कसे सोडवायचे तर त्याच्या काही थोड्याशा बेसिक गोष्टी आपण लक्षात घेऊया. ओके, तर चला क्रॅमर्स रूल बद्दल थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे, तर क्रॅमर्स रूल आपण सर्वात आधी क्रॅमर्स रूल बद्दल थोडंसं समजून घेऊया. आता हा क्रॅमर्स रूल म्हणजे नेमकं काय आणि कसं अप्लाय केलं जातं ते आपण काही स्टेप वाईज समजून घेऊया. ठीक आहे, तर क्रॅमर्स रूलची पहिली स्टेप आहे की तुम्हाला जे इक्वेशन आहेत ते तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये सर्वात आधी कन्सिडर करावे लागतात. ठीक आहे, मग हे कन्सिडर सायमल्टेनियस इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. कन्सिडर अँड इक्वेशन्स इन द फॉर्म हे जनरली लिहितोय आपण, असं काही यांचं काही काम नाही. तर जे सायमल्टेनियस इक्वेशन असतील तर ते या फॉर्ममध्ये लिहायचं. कोणत्या, तर यामध्ये लक्षात ठेवा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. म्हणजे ज्या व्हेरिएबल टर्म्स आहेत त्या लेफ्ट साईडला आणि जे नंबर्स आहेत ते तुम्हाला राईट साईडला करायचे आहेत. ओके, नेक्स्ट घ्या दुसरं एक इक्वेशन a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आणि अगदी अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायचे आहेत आणि जे कॉन्स्टंट टर्म आहेत ते तुम्हाला राईट साईडला ठेवायचे आहेत. ओके, अगदी अशा प्रकारचं हा स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला तयार करायचा आहे. कोणतंही इक्वेशन असो, क्रॅमर्स रूल अप्लाय करताना तुम्हाला हा पहिला स्टेप फॉलो करावा लागेल. ठीक आहे, आफ्टर दॅट मग दुसरं स्टेप कोणतं आहे, त्याच्यानंतर आहे दुसरं स्टेप. लक्षात ठेवा, दुसरं स्टेप आपल्याला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. पहिलं काढणार आपण डीचं व्हॅल्यू, मग काढणार आपण डी एक्सचं व्हॅल्यू, त्याच्यानंतर काढणार डी वायचं व्हॅल्यू. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर हा डी एक्स आणि डी वाय नेमकं काय, कशी काढायची यांची व्हॅल्यू, तर यांची व्हॅल्यू या दोन इक्वेशनवरून निघतोय. मग हे कशी काढायचं आहे तर बघा काय करायचं आहे, तर हे जे डी जो आहे तर याच्यासाठी सिम्पल ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 12, 32, 13. ठीक आहे, 12, 32, 13. आता 12 म्हणजेच काय, तर 1 2 1 2 12, 32 म्हणजे काय तर 3 2 आणि 13 म्हणजे काय तर 1 3. ओके, तर 12, 32, 13 हे यांच्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे. ठीक आहे, मग आता हे वापरले कसे जातात, तर डी साठी आपण काय म्हटलो आहे 12. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा. ठीक आहे, तर पहिला आणि दुसरा असे कोफिशियंट घ्या. चला, तर याच्यामध्ये पहिला इक्वेशन तुम्हाला कोणता दिसतो आहे, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. तर याचा पहिला कोफिशियंट घ्यायचा आहे, व्हेरिएबल नाही कोफिशियंट. तर व्हेरिएबलच्या समोरचा जो नंबर असतो त्याला कोफिशियंट म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, जर मी याला नंबर जर दिलं 1 2 3, याला पण बघा 1 2 3, तर 12 म्हणजे पहिला दुसरा, तर याचा पहिला दुसरा कोण आहे ते लिहून काढा. तर पहिला याचा कोण आहे a1 आणि दुसरा आहे b1. याचा पहिला कोण आहे a2 आणि दुसरा कोण आहे b2. आणि अशा प्रकारचं हा झाला कोणतं डी फॉर डिटर्मिनंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण dx. आता dx कसं करणार, तर dx साठी काय बोललो आहे आपण 32. 32 म्हणजे काय, तर 32 म्हणजे तिसरा दुसरा. चला पहा बरं, पहिला इक्वेशन घ्यायचं नेहमी, तिसरा कोण आहे c1, दुसरं कोण आहे b1, चला तिसरं कोण आहे c2, दुसरा आहे b2. आणि अगदी अशा प्रकारचं हा झाला dx. समजलं असेलच आपल्याला. त्याच्यानंतर आहे 13. आता 13 म्हणजे काय, तर पहिला तिसरा. सांगा पाहू dy काय होणार मग, पहिला तिसरा, पहिला तिसरा. ओके, अँड दिस हिअर. ओके, तर आपल्याला इथपर्यंत समजलंच असेल. आता आपण डिटर्मिनंटचं पूर्ण व्हॅल्यूज काढलं, यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला कशा काढायचा हे आपण
पाहिलेलंच आहे आत्ताच. तर यांना क्रॉस करून यांच्या व्हॅल्यूज काढायच्या. ओके, व्हॅल्यूज काढल्यानंतर आता आपण यूज करणार बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता आपण क्रॅमर्स रूल यूज करणार बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आणि क्रॅमर्स रूल असतं x इज इक्वल टू dx अपॉन डी अँड y इज इक्वल टू dy अपॉन डी. x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. This is the Cramer's rule. Okay. Now, आता क्रॅमर्स रूल तर आपण लिहून काढलं, त्याच्या बेसिक स्टेप पण आपण समजून घेतलं. आता आपण पाहूया की हे एक्झाम्पलमध्ये नेमकं कसं अप्लाय केलं जातं आणि एक्झाम्पल नेमके कसे सोडवले जातात. ठीक आहे. तर हा बघा फर्स्ट एक्झाम्पल आपण यामध्ये पाहतोय. एक्झाम्पलला आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचं आहे? एक्झाम्पलला क्रॅमर्स रूलने. तर काय काय करायचं? सर्वात आधी गिव्हन इक्वेशन लिहितोय मी. गिव्हन इक्वेशन तर यामध्ये लिहूया द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. आता दिलेले जे काही सायमल्टेनियस इक्वेशन असतील ते पहिलं लिहून काढायचं. तर पहिला इक्वेशन आपल्याला दिलेला आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 10. दुसरा आहे 4x प्लस 3y ॲट इज इक्वल टू 5. चला आता काढणार आपण डिटर्मिनंटचं व्हॅल्यू. तर पहिला डिटर्मिनंट असतो डी आणि डी साठी असतं 12. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा. चला मी यांना जर नंबर दिलं 1 2 3 1 2 3 तर याच्यामध्ये पहिला कोपिशियंट कोणता होणार? पहिला कोपिशियंट आहे 3. दुसरा कोपिशियंट आहे -4. हा मायनस लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 4, नेक्स्ट वन हिअर 3. आणि अगदी अशा प्रकारचं आपण डिटर्मिनंट लिहिलं. मग यांना क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. तर यामध्ये होणार 3 × 3 -4 × 4 -4 × 4. ओके, 3 3 is 9 -16 here and is equals to 9 plus 16 and 9 plus 16 that is 25. This is the value of D. तर हे झालं D चं व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट वर आता कोणाची व्हॅल्यू काढणार आपण? dx. आता dx साठी काय लक्षात ठेवलं होतं? 32. आता 32 म्हणजे काय? तर तिसरा दुसरा. तर तिसरा यामधला आहे 10 आणि दुसरा यामधला -4. तिसरा आहे 5, दुसरा यामधलं 3. नाव 10 × 3 10 × 3 -4 × 5 -4 × 5. आता 10 × 3 that is 30 -4 × 5 that is -20 and is equals to 30 minus getting plus 20 and is equals to here is 50. तर हे झालं dxचं व्हॅल्यू. dx पण मिळालं. आता काढणार आपण dy. आता dyचं व्हॅल्यू काढायचं म्हटलं तर dy साठी काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? 13. 13 म्हणजे काय? तर पहिलं तिसरा. तर पहिला यामध्ये आहे 3 आणि तिसरा यामध्ये 10. इथं पहिला आहे 4 आणि तिसरा यामध्ये आहे 5. ओके, नाव जस्ट मल्टिप्लाय हिअर 3 × 5 -10 × 4 10 × 4 and 3 5s are 15 here -40 and is equals to -25. This is the dy. आता हे d dx आणि dy झाले. मग आता कशाचं यूज करणार आपण? क्रॅमर्स रूल. तर या क्रॅमर्स रूलचा यूज करा. मग इथे लिहिणार आपण बाय युझिंग क्रॅमर्स रूल. सी कॅपिटल लिहायचं नेहमी. क्रॅमर्स रूल. ओके, बाय युझिंग क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू काय असतं? dx अपॉन डी अँड y इज इक्वल टू असतं dy अपॉन डी. आता x इज इक्वल टू dx अपॉन डी म्हणजे dxचं व्हॅल्यू आहे 50 अपॉन डीचं व्हॅल्यू आहे 25 अँड y इज इक्वल टू dy चं व्हॅल्यू आहे -25 आणि डीचं व्हॅल्यू आहे 25. आता यांना जर आपण सॉल्व आउट केलं तर किती होणार? इथं 2 अँड y इज इक्वल टू याला जर आपण सॉल्व केलं तर y इज इक्वल टू -1. ओके, नाव देअरफॉर x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. आणि अगदी अशा प्रकारचं आपण स्टँडर्ड फॉर्म आणि एक एक डिटर्मिनंटचं व्हॅल्यू आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये ठेवायचे आहेत आणि एक्स आणि वायचं व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलचं व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. अगदी अशा प्रकारचं क्रॅमर्स रूलचे आन्सर काढते. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. त्या एक्झाम्पलमध्ये पाहूया की नेमकं कसं अजून सॉल्व करायचं. ठीक आहे, चला तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया की क्रॅमर्स रूलने नेमकं कसं सॉल्व करावं लागतं. ठीक आहे,
तर हा एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही 4x + 3y - 4 = 0, 6x = 8 - 5y बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके, तर आपण काय बोललो होतो, सर्वात आधी इक्वेशन आपल्याला कशामध्ये पाहिजेत, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत का, तर नाही. मग कसं लिहितोय आपण बघा, द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. चला, सायमल्टेनियस इक्वेशन दिला आहे 4x + 3y - 4 = 0 अँड नेक्स्ट वन इयर 6x = 8 - 5y. ओके, आता हे दोनही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाहीत. मग आपला काम कोणतं आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट देम इनटू द स्टँडर्ड फॉर्म. ओके, तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे नेमकं काय, तर जो कॉन्स्टंट नंबर असेल तो आपल्याला राईट साईडला ठेवायचा आहे. मग चला पाहूया, तर याच्यामध्ये गेस करायचं की नेमकं आपण करणार काय. ठीक आहे, मग काय करणार, तर याच्यामध्ये आपल्याला कोणता चेंजेस करायचा आहे, तर -4 आपल्याला शिफ्ट करायचा आहे तिकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडला जो -5y जो आहे तो इकडे घेऊन यायचा आहे. ओके, समजलं असेलच आपल्याला. तर हा -4 तिकडे पाठवा, हा -5y इकडे घेऊन या. आता इथे जर आपण पाहिलं तर काय होणार आहे इथं, तर हा होणार 4x + 3y = -4चा काय झाला, +4 झाला. अँड नेक्स्ट इथे जर आपण पाहिलं तर नेक्स्ट कोणता आहे, तर 6x आणि हा जर इकडे आला तर मायनसचा काय झाला, +5y = 8. समजलं असेलच आपल्याला. आता हे सर्व झाल्यानंतर दोनही स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळालं. मग कोणाची व्हॅल्यू काढणार आपण, dx अँड dy. तर आपण काय करणार, डिटर्मिनंटचं व्हॅल्यू काढणार. चला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढूया. तर पहिलं व्हॅल्यू काढणार आपण d. आता डीचं व्हॅल्यू काढायचं झालं तर डीसाठी काय लक्षात ठेवलो आहे आपण, 12. 12 म्हणजे काय, पहिला दुसरा. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला दुसरा कोपिशियंट कोणता आहे, हा बघा 1 2 3 1 2 3. तर पहिला कोपिशियंट कोणता आहे इथला, तर पहिला कोपिशियंट आहे इथला 4, दुसरा कोपिशियंट आहे 3, पहिला कोपिशियंट आहे 6, दुसरा कोपिशियंट आहे 5 आणि यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. मग क्रॉस केलं तर काय होणार, तर हा होतं 4 × 5 - 3 × 6 3 × 6 = दिस इज 20 हिअर. ओके, मायनस किती झाले हे इथं 18. ओके, अँड = सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 20 हिअर इज 2. आता हे झालं डीचं. त्याच्यानंतर काढणार आपण dx. dx साठी काय लक्षात ठेवलं होतं आपण, 32. 32 म्हणजे काय, तिसरं दुसरं. चला, तिसरा कोपिशियंट कोणता आहे इथला 4, दुसरा कोपिशियंट कोणता आहे 3. तर लक्षात ठेवा एक एक इक्वेशन घ्यायचा. तिसरा कोपिशियंट आहे 8, दुसरा कोपिशियंट आहे इथं 5. मग आता पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करा. तर 4 × 5 - 3 × 8 3 × 8 here and 4 × 5 that is 20 minus 3 × 8 that is 24 and सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला dxचं व्हॅल्यू भेटणार -4. हे झालं dxचं. त्याच्यानंतर आता काढणार dy. dy साठी काय लक्षात ठेवलं आहे आपण, 13. आता dy साठी 13 लक्षात ठेवलं आहे तर पहिला तिसरा कोपिशियंट घ्या. पहिला कोपिशियंट आहे 4, तिसरा कोपिशियंट आहे पुन्हा 4. इकडे बघा तर 6 and next one here 8. Now cross multiply करायचं 4 × 8 - 4 × 6. Okay, is equal to this is 32 here -24 and here is 8. डीवायचं व्हॅल्यू मिळालं आपल्याला, डीवायचं व्हॅल्यू किती मिळालं 8. मग लावणार आपण क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल, बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल काय असतं, तर तो असतं x = dx/d अँड y असेल dy/d. नाव सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. x आता dxचं व्हॅल्यू आहे -4/d म्हणजेच किती 2 अँड y आता डीवायचं व्हॅल्यू किती आहे, तर डीवायचं व्हॅल्यू आहे 8 किती आहे हे इथं 2. नाव x -2 हिअर and y = 4 here and therefore x -2 and y = 4 is the solution. आणि अशा प्रकारचं आपण क्रॅमर्स रूलच्या माध्यमातून आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकता. तर सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलने कसं सॉल्व केलं आहे हे आपण पाहिलंच आहोत. तर ह्या त्यांच्या बेसिक स्टेप्स आहेत आणि त्यांना लक्षात ठेवण्याच्या पद्धती तुम्ही ह्या करू शकता आणि अशा प्रकारचे एक्झाम्पलला आपण सॉल्व करू शकता. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपल्याला यांच्यावर कमांड येईल. ठीक आहे, धन्यवाद.